विंशतिः. 25वं वाक्य. बालक सोता आहे. झोपणारा बालक. प्रथमा बालकः स्वपिति. झोपतो. सोपा धातू आपल्याकडे कुठला आहे? शयनम करोती. पण जेव्हा आपण स्वतः लिहू तेव्हा तू सोता आहे. त्वम स्वपिषि. स्वपिषि. बघा, हे एक वचनाचे जरी लक्षात राहिले तरी खूप छान. मैं सोता हूँ. अहम स्वपिमि. कक्षायाम मा. वह सोवे. सह. आता त्याने झोपावं म्हणजे कुठला लकार आहे? लो. आज्ञा. हा. सह स्वपितु. त्याने झोपावं. नंतर तू सो. तू झोप. त्वम स्वपिहि. 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 देन मी झोपावं. अहम स्वपान. म्हणजे मी झोपलं पाहिजे, मी झोपू अशा अर्थामध्ये. मी झोपू किंवा आपण खूप दमल्यानंतर किंवा खूप मोबाईल बघितल्यानंतर काय म्हणतो? आता मी झोपायला पाहिजे, तशा अर्थामध्ये. वह सोया. सोया तो झोपला. तो झोप. अ भूतकाळाचा. अस्वपत. अस्वपत. देन तू सोया. त्वम अस्वपः. एवढा अवघड नाही बरं का. जसं आपण अपठः त्याच्यासारखंच आहे हा जवळजवळ. असं एकदमच वेगळं नाहीये. असं अपठत अस्वपत. स्वपानी. फक्त स्वपीही थोडे थोडे फरक असणारच आहे. द्वितीय गणातले धातू थोडे इररेग्युलर चालतात, वेगळे चालतात. मैं नहीं सोया. काय होणार? अहम न अस्वपम. 34. वह सोएगा. स्वपिष्यति. स्वप्स्यति. स्वप्स्यति. स्वप्स्यामि. स्वप्स्यति. अहम. सह. वह सोएगा. मी. तू झोपेल हे कसं बोलणार आपण? तू झोपशील. बोला बोला बोला. दिलं नाही, आपण बनवूया स्वतः. हा. स्वप्स्यसि. त्वम स्वप्स्यसि. स्वप्स्यसि. अहम मी झोपेन यासाठी कसं म्हणणार? स्वप्स्यामि. अहम स्वप्स्यामि. ठीक आहे. दॅट्स इट. ओके. वळूया पुढच्या पाठाकडे. ठीक आहे. चला. बघा, आता आपण एक शब्द पाहणार आहोत. तो शब्द तुम्हाला आधीच माहिती आहे, पण आता थोडंसं पहिलाच मला वाटतं हा शब्द पहिला म्हणजे खऱ्या अर्थाने पहिलाच आपण शब्द बघतोय, जो कसा आहे? तकारांत आहे. कसा आहे? तकारांत. तकारांत. बघा, आणि या शब्दासारखे सगळे शब्द चालतात, जेवढे म्हणजे व्यंजनांत आहे. कळते काय बोलतोय? व्यंजनांत, ज्याच्या शेवटी व्यंजन आहे. मग तकारांत हा व्यंजनांत आहे का? हो हो है ना. मग तकारांत शब्द किंवा व्यंजनांत शब्द जवळजवळ याच्यासारखेच चालतात. थोडे बहुत फरक, नाहीतर याच्यासारखेच. बघा, आता वाचतो. भगवान, भगवन्तौ, भगवन्तः, भगवन्तं, भगवन्तौ, भगवतः,
भगवता भगवद्भ्यां भगवद्भिः भगवते भगवद्भ्यां भगवद्भ्यः भगवतः भगवद्भ्यां भगवद्भ्यः भगवतः भगवतोः भगवतां भगवती भगवतोः भगवत्सु हे भगवन् हे भगवन्तौ हे भगवन्तः. आलं लक्षात? हा आहे भगवान शब्द. मग आता आपण भवान चालूया. बघा भगवत शब्द एक एक बंद करा. बघा भगवान हा भगवत शब्द आहे आणि भवान हा भवत शब्द आहे. तसं भगवत त्याचंच काय झालं भगवान, तसं भवतचं काय होईल भवान. आता मी भवान चालवतो. म्हणजे सगळे तकारांत शब्द कशाप्रमाणे चालणार आहेत भगवान प्रमाणे. मग भवान भवन्तौ भवन्तः भवन्तौ भवन्तं भवन्तौ भवतः भवता भवद्भ्यां भवद्भिः भवते भवद्भ्यां भवद्भ्यः भवतः भवद्भ्यां भवद्भ्यः भवतः भवतोः भवतां भवती भवतोः भवत्सु हे भवन हे भवन्तौ हे भवन्तः. ठीक आहे. भगवान भवान. पुढचा शब्द ते आपल्याला सांगतायत आहे श्रीमत. श्रीमत आता तुम्हाला ओळखीचा शब्द आहे हा श्रीमत. मग काय होणार त्याचं वत च झालं वान. ऐका वत च झालं वान भगवत भगवान. मग आता श्रीमत काय होणार मतचं काय होणार श्रीमान मान मान. श्रीमान बघा श्रीमान श्रीमन्तौ श्रीमन्तः श्रीमन्तं श्रीमन्तौ श्रीमतः श्रीमता श्रीमद्भ्यां श्रीमद्भिः श्री श्रीमते श्रीमद्भ्यां श्रीमद्भ्यः श्रीमतः श्रीमद्भ्यां श्रीमद्भ्यः श्रीमतः श्रीमतोः श्रीमतां श्रीमती श्रीमतोः श्रीमत्सु हे श्रीमन् हे श्रीमन्तौ हे श्रीमन्तः. श्रीमान. बर धीमत काय होणार धीमत धीमान. बरोबर ना. धीमान धीमन्तौ धीमन्तः. बर बुद्धिमतचं काय होणार सांगा बुद्धिमान बुद्धिमान. ओके. पुढे बुद्धिमंतो बलवतचं काय होणार बलवत बलवान बलवान. धनवत बलवान धनवान धनवान धनवन्तौ धनवन्तः. हिमवत कोण हिमवत हिमवत म्हणजे हिमालय. ओके हिमालय. हिमालय. मग कसं होणार हिमवान हिमवन्तौ हिमवन्तः. करेक्ट. एवढेच शब्द आहेत. हो. ठीक आहे. याचा भाव पुढच्या वेळी सांगूया. हे वत वान वगैरे काय होतं. आता 7 वाक्य आपल्याला बनवायची. भगवान सृष्टीम रचयति सृष्टीम रचयति. ओके. भगवंतम. मग आता जर भगवंतम कर्म आहे मग कोणतरी करता असला पाहिजे. मग ब्रह्मा घेऊया. ब्रह्मा भगवंतम पृच्छति. ब्रह्मदेव भगवंताला विचारतात. ब्रह्मा. ठीक आहे. भगवता देवासोबत भक्त भगवता नृत्यति. बरोबर. भक्त भगवता सह नृत्यति. भक्त देवासोबत नाचतो. साधक
रॅन्डमली लिहितोय. भगवते देवासाठी जीवती, जगतो. सृष्टी ही किंवा विश्व विश्वम, डाऊट आहे मला याच्यात. सृष्टी ही सोपं इकारांत स्त्रीलिंग शब्द आहे. सृष्टी ही भगवतः उद्भवती, गेलेला आपल्याला धातू हा, किंवा प्रभवती, हे धातू आले की पंचमी वापरायची, हे पण तुम्हाला कळेल. किंवा पासून म्हटलं की पंचमी. भगवतः ऐश, भगवतः देवाचा, भगवतः, वाक्य सांगा एकदा, एखादं संबंध पाहिजे. भगवतः भक्तः न नश्यती, देवाचा भक्त कधीही नाश पावत नाही, म्हणजे कधीही मरत नाही असं नाही, तो कुमार्गाला जात नाही. तो चुकीच्या मार्गाला जात नाही. भगवती सर्वे संती, देवामध्ये सगळे आहेत. हे भगवन माम माम रक्षतु, हे देवा, हे भगवन माझं रक्षण कर. आता आपण फक्त एक वचन बघतोय, तेच कसं होणार, द्विवचनाला अप्लाय होणार. हो. असं वाक्य म्हणू शकतो का मी? बघा, ब्रह्मा भगवंतौ पृच्छति, नाही का नाही? सर, इथं मग पृथ्वीचं हे होईल ना सर, इथं का काहीतरी बरं? वेगळं. अहो, विचारणार एकच आहे, असं करू नका तुम्ही. सर भगवंत म्हटलंय ना आपण. म्हणू द्या की, आम्ही कर्म म्हणतोय. मी हे वाक्य केलं अच्छा. सर, हा, हे वाक्य नाही केलं. मग इथं भगवंतौ सृष्टीम रचयतः, तुमचं बरोबर आहे. करता जर दोन झाले तर हे रचयतः होणार, नो डाऊट. पण मी काय म्हटलं, ब्रह्मदेव दोन देवांना विचारतो, म्हणजे विष्णू आणि शंकराला विचारतो, बाबा कसं करायचंय, कारण की मी तर करून ठेवेन, तुम्हाला निस्तरायला लागेल पुढे. असं म्हणू शकतो का मी, भक्तः भगवद्भ्याम सह नृत्यती, एक भक्त दोन देवासोबत नाचतो, हो, म्हणजे म्हणू तो शकतो. भक्त, तो वारकरी आहे, त्याला हरी हरा भेद नाही नका करू वाद, या विचारांचा आहे तो. हरी आणि हर एक वेलांटीचा फेर, हर हरी, काय फरक आहे, एक वेलांटी, एवढाच फरक आहे. मग त्याला दोन्ही सारखेच आहेत, शिव पण आणि विष्णू पण. मग तो दोघांसोबत पण नाचतो, आणि याला सारखं असल्यामुळे ते दोघं पण ह्याच्या बरोबर नाचतात. कळतंय का? याच्या कळलं. दृष्टीने ते दोघं वेगळे नाहीत, म्हणून देवालाही भेद नाही. ठीक आहे, आपला भेद आपल्या ठिकाणी, आपला भेद गेला की देवाकडे भेद नाहीच आहे. साधक भगवद्भ्य जीवती, एक साधक अनेक देवांसाठी जगतो, त्याला सगळे देव आपलेत, 33 कोटी. 33 कोटी म्हणजे 33, ओके, ते आहे काहीतरी बघा, मला लक्षात नाही आता. 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु, 2 अश्विनी कुमार. ठीक आहे, असं गणित आहे. 33 कोटी त्याच्याबद्दलचं, 2 अश्विनी कुमार. असो, परत असं म्हणू शकतो का मी, सृष्टी ही भगवद्भ्याम प्रभवती, सृष्टी काय, दोन देवांपासून येते. जस्ट वाक्य आहे हे एक. भगवताम भक्त न नश्यती, देवांचे भक्त नाश पावत नाही. ओके, भगवत्सु, सगळ्या देवांमध्ये सगळे आहेत, म्हणजे एका देवात सगळे असं म्हणण्यापेक्षा जर मी बहुवचन केलं तर चाललंय. हे भगवंतः माम रक्षन्तु,
हे देवा भवान माम रक्षतु, हे भगवंतः माम रक्षन्तु. आता जाता जाता एक गोष्ट समजून घ्या, ऐका. रेडी? महत्वाची. ज्या ज्या ठिकाणी हे मत किंवा वत येतं, आता हे आपल्याला खूप नंतर येणार आहे, पण आताच बी पेरून ठेवायचं, म्हणजे तोपर्यंत आपोआप त्याला अंकुर येतात. मत किंवा वत याचा अर्थ होतो पॉझेसिव्ह. त्याला इंग्लिशमध्ये मला लक्षात आलं, पण मराठीत म्हणजे त्याच्याकडे ते आहे. बलवान म्हणजे बल ज्याच्याकडे आहे तो. पॉझेसिव्ह म्हणजे धारण करणे, असणे. थोडक्यात मराठी शब्द, अरे बापरे, म्हणजे एखादी गोष्ट पजेस करतो मी, माझ्याकडे आहे ती. बुद्धिवान म्हणजे ज्याच्याकडे बुद्धी आहे तो, असा अर्थ होतो का पण हो खरं तर? ठीक आहे, हा वेगळा विषय. असं काय सर? ज्याच्याकडे बुद्धी आहे तो बुद्धिमान, असा अर्थ होतो का आपल्या मराठीत? हा, आपण म्हणतो ना, तो बुद्धी म्हणजे त्याच्याकडे बुद्धी आहे, त्याला आपण म्हणतो ना, हा बाबा तो हुशार आहे असं. हा, पण याचा अर्थ तुमच्याकडे नाही का, म्हणजे इतरांकडे नाही का? नाही, ते नुसतं नाही, तसं नाही. आहे म्हणून म्हणत नाहीये. बुद्धी हम्म, हम्म, सगळ्यांकडेच आहे. आता थोडंसं खोल आहे हे. हम्म, बुद्धिवान म्हणजे जो बुद्धीचा वापर करतो त्याला आपण बुद्धिवान म्हणतो. हम्म. आहे तर सगळ्यांकडेच. बरं, जाऊ द्या, हा विषयच नाहीये. म्हणजे एखादी गोष्ट आहे. बुद्धिमान. श्रीमान, श्री म्हणजे लक्ष्मी, ज्याच्याकडे लक्ष्मी आहे तो श्रीमान. धीमान, ज्याच्याकडे बुद्धी आहे तो बुद्धिमान. ठीक आहे, बुद्धिमान, धीमान. मग एखादी गोष्ट पॉझेसिव्ह, असणे. मराठीत बघा, आठवत नाही तुम्हाला. तर ह्याला वत आणि मत असे शब्द ते बनतात. त्याचे खरे प्रत्यय म्हणजे त्याचे मूळ प्रत्यय जर काय असतील तर मतुप हा प्रत्यय आहे. मग त्या मतुपचंच कधी कधी वत होतं, कधी मतच राहतं, कधी मत राहतं, कधी वत राहतं पुढे. सध्या काय लक्षात घ्यायचंय? भगवान, भग म्हणजे 6, ज्याच्याकडे 6 गोष्टी आहेत असा. श्रीमान, ज्याच्याकडे श्री संपत्ती आहे तो. बलवान, धनवान, ज्याच्याकडे धन आहे तो. हिमवान, ज्याच्याकडे बर्फ आहे तो. म्हणजे आहे आहे अशा अर्थामध्ये आपण ते प्रत्यय वापरतो. अजून काही निजंत प्रत्ययाच्या संबंधाने नियम आहेत, ते पाहूया. सोपा आहे, पुढचा धडा पण पटापट होणार आहे. ओम शांती शांती शांती. ही शंका असेल विचारा.